Hello everyone, welcome back to my channel, and today is our third day to build our vocabulary. Now let's start. New day, new words. आणि आता आपला पहिला शब्द आहे ॲम्बिशन. ॲम्बिशन मीन्स महत्त्वाकांक्षा, ज्याला आपण गोल किंवा ॲस्पिरेशन असं देखील म्हणतो. याचा अँटोनिम आहे एमलेसनेस. आणि याचं आपण वाक्य पाहूया. माय ॲम्बिशन इज टू बिकम सक्सेसफुल. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज डिसिप्लिन. डिसिप्लिन शिस्त, सेल्फ कंट्रोल हे त्याचं सिनोनिम आहे आणि अँटोनिम आहे केअरलेस. आणि याचं सेंटेन्स पाहूया. डिसिप्लिन इज द की टू सक्सेस. नाव आवर थर्ड वर्ड इज अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजेच संधी, एखादा चान्स मिळणे याला आपण अपॉर्च्युनिटी असं म्हणतो. आणि याचं अँटोनिम आहे मिसफॉर्च्यून. सेंटेन्स इज धिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मकता, ज्याला सिनोनिम आहे ऑप्टिमिस्टिक आणि अँटोनिम आहे निगेटिव्ह. सेंटेन्स इज ऑलवेज कीप अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारी, आपली ड्युटी. याला अँटोनिम आहे इररिस्पॉन्सिबिलिटी. आणि याचं सेंटेन्स आहे इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्प्लीट द वर्क. नाव नेक्स्ट वर्ड इज डिटरमेंट. डिटरमेंट म्हणजे दृढनिश्चयी. याचं सिनोनिम आहे रिझोल्यूट आणि अँटोनिम आहे अनडिसाइडेड. सेंटेन्स पाहूया. शी इज डिटरमिन्ड टू अचीव हर ड्रीम्स. नाव नेक्स्ट वर्ड इज नॉलेज. नॉलेज म्हणजेच ज्ञान, माहिती. याला सिनोनिम आहे लर्निंग आणि अँटोनिम आहे इग्नोरन्स. सेंटेन्स पाहूया. रीडिंग बुक्स इन्क्रीजेस नॉलेज. नाव नेक्स्ट वर्ड इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संवाद, कॉन्व्हर्सेशन. याचं सिनोनिम आहे कॉन्व्हर्सेशन आणि अँटोनिम आहे सायलेन्स. सेंटेन्स पाहूया. गुड कम्युनिकेशन इम्प्रूव्ह रिलेशनशिप. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे सराव, सराव करणे. आणि याचं सिनोनिम आहे ट्रेनिंग आणि अँटोनिम आहे निग्लेक्ट. सेंटेन्स इज प्रॅक्टिस मेक्स अ पर्सन परफेक्ट. नाव नेक्स्ट वर्ड इज अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणजेच यश किंवा उपलब्धी, ज्याचं सिनोनिम आहे अकम्प्लिशमेंट आणि अँटोनिम आहे फेल्युअर. सेंटेन्स पाहूया. विनिंग वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आता आपण जे 10 शब्द पाहिले त्या 10 शब्दांचा आपण एक पॅरेग्राफ तयार केलेला आहे. अनेकदा हे वर्ड्स वाक्यात रूपांतर करून आपण त्याचा वापर केला, प्रॅक्टिस केली, तर हे शब्द लक्षात राहण्यास खूप छान मदत होते. आणि त्यासाठी पुन्हा एक आपण पॅरेग्राफ आपण प्रत्येक साईडला एक वाक्य घेतलेलंच आहे, पण यानंतरही या पॅरेग्राफमध्ये आपण या सर्व शब्दांचा वापर केलेला आहे. चला वाचूया पॅरेग्राफ. माय ॲम्बिशन इज टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आय फॉलो डिसिप्लिन अँड नेवर मिस ॲन अपॉर्च्युनिटी. I keep a positive mindset and take responsibility. I am determined to improve knowledge and communication skill. Daily practice lead to achievements. पहा, घेतलेल्या 10 शब्दांचा येथे परत पुन्हा एकदा वापर केलेला आहे. आणि अशा पुन्हा वापरामुळे, पुन्हा केलेल्या सरावामुळे आपले वर्ड्स लक्षात राहण्यात मदत होते. नाव क्विज टाईम. ही क्विज तुम्हा सर्वांसाठी आहे. या क्विजचं उत्तर तुम्ही कमेंट करा आणि शक्य असल्यास या प्रत्येकाचं एक वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. या प्रत्येक वर्डपासून एक सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.